आमदार सुनील टिंगरे यांनी पवारांना नोटीस पाठवली होती। टिंगरेंनी मवियातील तिन्ही पक्षाच्या अध्यक्षांना नोटीस पाठवलेली होती। तर पवारांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांना ही नोटीस पाठवली। टिंगरेंच्या नोटीसमध्ये सुप्रिया सुळे यांचंही नाव असल्याची माहिती आहे। तर पवारांना वैयक्तिक नोटीस न पाठवल्याचा दावा टिंगरेंनी केला होता। पण आता जे सत्य समोर येते त्याच्यामध्ये शरद पवार यांना नोटीस पाठवल्याचं समोर येतं। ही दृश्य आपण बघू शकतोय। काही दिवसांपूर्वी याच्यावरून वाद झाला होता। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे ज्यांचं नाव आलेलं होतं, पुण्यातल्या हिट अँड रन प्रकरणामध्ये त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते आणि त्याच्यावरून टीका टिप्पणी करणाऱ्यांना सुनील टिंगरेंनी नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली होती। पण सुनील टिंगरे यांच्यावर जेव्हा टीका झाली, सुप्रिया सुळेंनी टीका केली, त्याच्यावरून टिंगरेंनी स्पष्टीकरण दिलं होतं आणि शरद पवारांना आपण नोटीस पाठवली नाही असं म्हटलं होतं। मात्र आता ही जी नोटीस समोर येते त्याच्यामध्ये शरद पवारांचं नाव समोर येताना दिसून येतंय। आमदार सुनील टिंगरे यांनी शरद पवारांना नोटीस पाठवल्याचं यावरून सिद्ध होत आहे। तर टिंगरेंनी मवियामधील तिन्ही पक्षाच्या अध्यक्षांना नोटीस पाठवल्याची माहिती आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांनाही नोटीस पाठवल्याची माहिती आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? सुनील टिंगरे हे शरद पवारांना आपण नोटीस पाठवली नाही असं म्हणत होते, मात्र आता जी माहिती समोर येते, जे हे नोटीसीचे दृश्य समोर येत आहेत त्याच्यामध्ये मात्र शरद पवार, सुप्रिया सुळे यांचंही नाव दिसतंय। काय माहिती आहे याविषयी? तर पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये आपण पाहिलं की सुनील टिंगरे यांचं नाव सुद्धा समोर आलेलं होतं आणि त्यामुळे वडगाव शहरीमध्ये काही दिवसांपूर्वी जी सभा झालेली होती बापू पठारे यांच्या प्रचारार्थ, त्यावेळेस शरद पवारांनी सुद्धा या प्रकरणावर हात घातलेला होता आणि त्यानंतर सुनील टिंगरे यांनी महाविकास आघाडीचे जे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आहेत या नेत्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत आणि यामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना सुद्धा नोटीस धाडलेली आहे। प्रामुख्याने बदनामी कारक वक्तव्य केली जात आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। 2 दिवसापूर्वी वडगाव शहरीमध्ये जी सभा झालेली होती त्या सभेमध्ये सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरलेला होता आणि त्यावेळेस सुनील टिंगरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं होतं की आपण अशा प्रकारची कोणतीही नोटीस आहे ती शरद पवारांना दिलेली नाही। मात्र आता जी दृश्य आपल्याकडे येतात, जी नोटीस आपल्या हाती आलेली आहे त्यानुसार शरद पवार यांना सुद्धा ही नोटीस आहे ती सुनील टिंगरे यांच्याकडून बजावण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता कायदेशीर मार्गाने शरद पवार यांच्या पक्षाकडून या नोटीसीला काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्वाचं असेल। पण सुनील टिंगरे यांनी जो दावा केलेला होता की शरद पवार यांना नोटीस बजावलेली नाही, तर आपण हे दृश्य पाहतोय ज्यामध्ये ही नोटीस आहे ती खुद्द शरद पवार यांच्या नावाने सुनील टिंगरे यांच्या वकिलांमार्फत आहे ती शरद पवार यांना देण्यात आलेली आहे आणि महाविकास आघाडीचे जे इतर प्रमुख पक्ष आहेत त्या नेत्यांना सुद्धा या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। पण याच्यामुळे एक प्रश्न उपस्थित होतोय अमोल, तो म्हणजे की जर सुनील टिंगरे म्हणतात एकीकडे सुप्रिया सुळेंनी टीका केली होती नोटीस आली म्हणून, पण टिंगरे म्हणत होते की आपण तशा प्रकारची कोणती नोटीस पाठवलेली नाहीये, तर याचा अर्थ टिंगरेंना याविषयी काही कल्पना नव्हती का नोटीस पाठवल्याची? नाही, याबाबतची सुनील टिंगरे यांना कल्पना असणार आहे, कारण की त्यांच्या सांगण्याशिवाय त्यांचे वकील अशा पद्धतीची नोटीस हे कोणत्याही पक्षाच्या प्रमुख नेत्यांना बजावू शकत नाही आणि त्यामुळे सुनील टिंगरे यांच्या सांगण्यावरूनच ही नोटीस बजावलं असल्याचं सुरुवातीला तरी आपल्याला पाहायला मिळते। पण सुरुवातीला ज्यावेळेस सुप्रिया सुळेंनी याबाबतचा आरोप केलेला होता त्यावेळेस हे आरोप सुनील टिंगरे यांनी स्वतः फेटाळून लावलेले होते। पण जी नोटीस आहे, जी कायदेशीर नोटीस सध्या शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या पक्षांना बजावण्यात आलेली आहे त्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की ती नोटीस आहे ती बजावण्यात आली। निश्चितच अमोल, त्याच्यामुळे आता स्पष्टपणे हे जे दृश्य समोर येतात, डॉक्युमेंट समोर येत आहेत त्याच्यामध्ये शरदचंद्र पवार यांचं नाव दिसतंय, त्यामुळे आता याच्यानंतर काही स्पष्टीकरण टिंगरेंकडून दिलं जातं का तेही बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर हे तीच नोटीस आहे, त्याची ही दृश्य आपण बघू शकतोय ज्याच्यामध्ये शरदचंद्र पवार यांचं नाव स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते। नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार थ्रू हिज पार्टी प्रेसिडेंट असं म्हणत या ठिकाणी शरद पवार यांना सुद्धा थेट नोटीस पाठवण्यात आली होती, पण काही दिवसांपूर्वी याचा इन्कार केला होता सुनील टिंगरेंनी। त्याच्यामुळे याचा अर्थ नेमका काय असा सवाल आता उपस्थित होतोय। सुनील टिंगरेंना याविषयीची कल्पना नव्हती का? त्यांना कल्पना न देताच त्यांच्या लॉयरने ही नोटीस शरद पवारांना पाठवली होती का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होता। दरम्यान उद्धव ठाकरे असतील किंवा इतरही नेत्यांना ही नोटीस या ठिकाणी पाठवल्याचं आपल्याला पाहायला मिळते। दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। जगताप सर, आपण बघतोय काही दिवसांपूर्वी टिंगरेंनी म्हटलं होतं की शरद पवारांना नोटीस पाठवलेली नाहीये, मात्र आता जे डॉक्युमेंट समोर येत आहेत त्याच्यामध्ये पवारांचं नाव दिसतंय, तुमची काय प्रतिक्रिया? सुनील टिंगरे यांनी नोटीस देण्याच्या भानगडीत पडू नये, अन्यथा आम्हाला या ठिकाणी पुणे पोलीस आयुक्तांसमोर या ठिकाणी मोर्चा आणावा लागेल। पुणे पोलीस आयुक्तांना आम्हाला ते नका त्या फुटेज मागावं लागेल ज्याच्यामध्ये सुनील टिंगरे हे येरवडा पोलीस स्टेशनमध्ये बसून राहिले होते। येरवडा पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहेत। ज्या दिवशी हा वेदांत अग्रवाल त्या ठिकाणी त्याला
दारू पिलेल्या अवस्थेमध्ये, ड्रग्ज घेतलेल्या अवस्थेमध्ये ते पकडून ठेवलेलं होतं. त्या ठिकाणी बिर्याणी कोणी आणली, मग त्या ठिकाणी नाही का जे काय पिझ्झा कोणी आणला, त्या ठिकाणी आमदार बसून होते का नाही होते. मग या ठिकाणी पुणे पोलिसांना त्या ठिकाणी खुलासा करावा लागेल. एक तर सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते का, किंवा ते नका जे चालू होते ते नेमके कुठं डिस्पोज करण्यात आले, ह्या सगळ्या गोष्टी अडचणीत येतील. मला असं वाटतं की सुनील टिंगरे यांनी माननीय शरद पवार साहेबांना, माननीय सुप्रियाताई सुळे यांना चॅलेंज करण्याच्या भानगडीत पडू नये. जर चूक झाली असेल तर त्या ठिकाणी समोरील कबुलीनामा द्यावा. अशा प्रकारच्या कुठेतरी नोटिसा देऊन स्वतःची फजिती करून घेऊ नये. माननीय पवार साहेब असतील किंवा माननीय सुप्रियाताई सुळे असतील, हे वस्तुस्थितीच्या आधारावर त्या ठिकाणी आरोप करतायत किंवा त्या ठिकाणी टीका करतात. आम्हाला टाइमपास करण्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही. ससूनच्या लोकांना कुणी मॅनेज केलं, रक्ताचे नमुने कुणी बदलले, हे सगळं पुणेकरांना आणि महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे. तर माझी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की जे सत्य आहे ते सत्य आहे, हे सत्य झाकण्याचा प्रयत्न कोणी करू नये. आणि अशा नोटिसा देऊन पुढे आम्ही या ठिकाणी आणखीन पुरावे त्या ठिकाणी समोर देण्यासाठी उद्या समर्थ राहू, याचं भान ठेवून आरोप करावेत अशी माझी विनंती आहे. निश्चितच जगताप सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर आता याच्यावर सुनील टिंगरेंची काय प्रतिक्रिया आहे, ते काय उत्तर येते तेही बघावं लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.